नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गडवे. लॉ सी ई टी 2026-27साठी आपण भारताचा भूगोल या विषयामधील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहे. ठीक आहे, तर बघूया. तर बघा, भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किमी. त्यानंतर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. ठीक आहे. भारताला एकूण किती किमी लांबीची भूसीमा लाभलेली आहे? तर 15,200 किमी लांबीची भूसीमा लाभलेली आहे. भारताच्या मुख्य भूमीला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर बघा, 6,100 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त जाते? तर कर्कवृत्त जातं. भारताची प्रमाणवेळ कोणती निश्चित करण्यात आली आहे? 82.5 अंश पूर्व रेखावृत्त ही प्रमाणवेळ निश्चित करण्यात आलेली आहे. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर हिंदी महासागर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉईंट हे दक्षिणेकडील टोक आहे. भारताला किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत? तर भारताला एकूण बघा 7 देशांच्या भूसीमा या लागलेल्या आहेत. जगातील सर्वात मोठे शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट हे सर्वात मोठे शिखर आहे. भारतातील सर्वात मोठे शिखर कोणते? तर इथं मोठे पाहिजे, तर K2 गॉडविन ऑस्टिन हे शिखर आहे. ठीक आहे. थोडक्यात हे पाकव्याप्त आता काश्मीरमध्ये आहे, पण ते भारताचा भागच आहे. आता फक्त ते जरी सोडलं तर जे गुरु शिखर आहे तर ते आपण लक्षात ठेवा, पण K2 आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते आता सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. हिमालयातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? बृहद हिमालय, हिमाद्री किंवा बृहद हिमालयालाच नाव आहे हिमाद्री. भारताच्या द्वीपकल्पाचा आकार कसा आहे? त्रिकोणाकृती आहे. भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता? तर अरवली. दक्षिण भारतातील सर्वात मोठे शिखर कोणते? अनाईमुडी हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे शिखर आहे. पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोठे एकत्र येतात? तर निलगिरी पर्वत या ठिकाणी एकत्र येतात. थरचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये आहे. समुद्र सर्वात जास्त त्रिभुज प्रदेश कोणता आहे? ठीक आहे, त्रिभुज प्रदेश तर सुंदरबन. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारताचे जिवंत ज्वालामुखी बेट कोणते? बॅरन आयलंड कुठं आहे? अंदमानमध्ये आहे. ठीक आहे. भारताची सर्वात मोठी नदी कोणती? गंगा 2,525 किमी. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावानं ओळखलं जातं? सांगपो. ठीक आहे. दक्षिण भारताची सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी. हिला दक्षिण गंगा देखील म्हटलं जातं. बघा, दक्षिण गंगा. कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हटलं जातं? तर कोशी नदीला. का? तर ह्या नदीवर पूर येते, मग हानी वगैरे होते, त्यामुळे बिहारचे दुखाश्रू असं म्हणतात. बाकरा नांगल हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे धरण आहे सतलज नदीवर. तर बघा, लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही आपली पुस्तकं आहेत. तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील.
ठीक आहे. पुस्तकाची ऑर्डर वगैरे असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज करा किंवा कॉल करा. त्यानंतर बघा, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर महानदीवर बांधलेले आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? कावेरी. अरबी समुद्राला कोणती सर्वात भारतातील लांब नदी मिळते? तर नर्मदा. गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या संयुक्त प्रवाहास बांगलादेशात काय म्हणतात? तर मेघना. मेघना. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? ठीक आहे. गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? इथं जरा थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. तर उलर सरोवर. ठीक आहे. तर बघा, लॉ 2026-27 लॉ CET 2026-27साठी आपण बॅच चालू आहे. तर यामध्ये आपण डेली लाईव्ह क्लासेस घेतो आहे, मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे, त्याचबरोबर बाकीचं मटेरियल नोट्स वगैरे किंवा बुक्स प्रोव्हाइड करतो आहे. आणि लॉ CETला जेवढा सिलेबस आहे तर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे. हे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बॅच जॉईन करू शकताय. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लॉ CETबद्दल काही माहिती हवी असल्यास खालील नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.